नमस्कार मित्रांनो, यशस्वी सुयश अँड मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आफ्टर मॅरेज एक प्रेमकथाच्या अंतिम भागामध्ये आपण पाहणार आहे. अंधारात तिला त्याचा स्पर्श जाणवला. प्रणू, तू कुठे गेला होतास? मला असं काड्या कुट्ट अंधारात सोडून. प्रणू, मला अंधाराची खूप भीती वाटते रे, ती एकटीच बडबडत करत होती. त्याने पुन्हा तिचा हात सोडला. तशी ती पुन्हा त्याला आवाज देऊ लागली. आता पुन्हा ती खूप घाबरली होती. एवढा वेळ मी कोणासोबत बोलत होती, पण तो स्पर्श प्रवीणचाच होता. ती मनात विचार करत होती, त्याला हाक मारत होती. तेवढ्यात तिच्यावर लाईटचा फोकस पडला. सगळीकडे अंधार होता आणि ती एकटीच त्या प्रकाशात उभी होती. प्रवीण, तू कुठे आहेस? प्रणू, प्लीज बोल ना, म्हणून ती वेड्यासारखी हाक मारत होती. त्या शांततेत तिचा आवाज घुमत होता. तो प्रकाश पुढे जाईल तशी ती त्या प्रकाशात पुढे पुढे जात होती. तू प्रवीण, कुठे आहेस तू? प्रणू, बोल ना. ती गोल गोल फिरत त्याला हाक मारत होती, पण समोर अंधारात तिला काहीच दिसत नव्हतं. त्याचा काही प्रतिसाद नाही हे पाहून आता तिच्या डोळ्यात पाणी भरलं. तेवढ्यात तो तिच्या समोर आला. प्रणू, तू तू खूप वाईट आहेस. कुठं गेला होतास मला एकटीला सोडून? हे बोलतच ती त्याच्या छातीवर मारू लागली. तसं त्याने पटकन तिला मिठी मारून समजावून घेतलं. तशी ती त्याला पण घट्ट बिलगली. त्याने मिठी अजून घट्ट केली. त्या प्रकाशात वलयत आता ते दोघे एकमेकांच्या मिठीत घेऊन उभे होते. योगी, आय लव्ह यू सो मच. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या डोळ्यातून अश्रू ओढून गालावर आले. तशा सगळ्या लाईट्स ऑन झाल्या आणि त्यासोबतच त्या दोघांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. ती हे सर्व पाहून भारावून गेली. म्युझिक सुरू झालं तसं तिचं समोर लक्ष गेलं. हॅपी बर्थडे माय स्वीट हार्ट समोर फुलांनी मोठ्या अक्षरात लिहिले होतं. त्याच्या बाजूने रोषणाई केली होती. ती भान हरपून समोर पाहत होती. तसा तो पटकन तिच्या मिठीतून बाहेर झुला झाला. म्हणजे तुला ठाऊक होतं आज माझा बर्थडे आहे ते? ती त्याला चकित होऊन म्हणाली. येस माय स्वीट हार्ट. तो एक डोळा मिचकावत म्हणाला. ती आता जिथे उभी होती तिथे त्याच्या पायाखालची गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेप बनवला होता. त्यात मधोमध ती उभी होती. तिने स्वतःभोवती आनंदाने एक गिरकी घेतली. तो मात्र बाजूला उभा राहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होता. ती भान हरपून सर्व पाहत होती. आयुष्यात पहिल्यांदा एवढं छान बर्थडे सरप्राईज तिला मिळालं होतं. आनंदाने तिचं मन भरून आलं. हे आनंदाचे क्षण त्याच्यामुळे ती अनुभवत होती. प्रणू, आता पुन्हा कुठं गेला हा? ती मनात विचार करत बाजूला पाहत होती, पण तो कुठे दिसला नाही. तिने पुन्हा गोंधळून सभोवताल नजर फिरवली. तसा हा पाठीमागून येऊन तिला मिठीत घेत हॅपी बर्थडे जानू तिच्या कानात कुजबुजत म्हणाला. तशी ती त्याच्या स्पर्शाने शहारली. प्रणू, थँक्यू सो मच माय डिअर. ती पाठीमागे हात घेऊन प्रेमाने त्याच्या गालावरून कुरळत म्हणाली. तशा समोर सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिला बर्थडे विश केले. तशी ती भानावर येत पटकन त्याच्यापासून बाजूला झाली. तेवढ्यात म्युझिक सुरू झालं. सगळे कपल्स डान्स करत होते. हे दोघे पण साऱ्या जगाला विसरून एकमेकांच्या नजरेत हरवून डान्स करत होते. तेवढ्यात मॅनेजरने अनाउन्समेंट केली आणि सगळ्या कपल्सला एक टास्क दिला. सगळ्या कपल्सच्या भोवती एक वर्तुळ बनवलं. त्या वर्तुळाच्या आतमध्ये दोघांना डान्स करायचा होता. ज्याचा पाय त्या वर्तुळाच्या बाहेर येईल तो या खेळातून बाद होईल. जो त्या वर्तुळात लास्टपर्यंत टिकून राहील तो विनर असणार होता. मॅनेजरने सगळ्या टास्क समजून सांगितला. तसे म्युझिक सुरू झालं. सगळ्यांचे गाण्याच्या तालावर डान्स करत होते. बरेच जण रूल फॉलो न झाल्याने खेळातून बाहेर झाले. इकडे प्रवीण, योगिता एकमेकांच्या नजरेत हरवून तेवढ्याच मर्यादा जागेत डान्स करत होते. हळूहळू एक एक करून सगळे कपल्स बाद झाले. हे दोघे मात्र जगाला विसरून अजूनही डान्स करत होते. तेवढ्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. तसे ते दोघे भानावर आले. ते या खेळाचे विनर होते. मॅनेजरने दोघांना स्टेजवर बोलवलं. तेवढ्यात एक कर्मचारी सर ताज घेऊन आला. तो ताज प्रवीणने स्वतःच्या हाताने तिच्या डोक्यावर ठेवला. ती अजूनही क्यूट दिसत होती. आय लव्ह यू प्रणू, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. तसं तिने त्याला एका हाताने जवळ घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. समोरचे सगळे त्या दोघांकडे कौतुकाने पाहत होते.
हॅपी बर्थडे मिसेस सरदेशमुख, मॅनेजर म्हणाला. ती त्याच्याकडे पाहून धन्यवाद म्हणाली. तेवढ्यात हॉटेल कर्मचारी रॉलिंग ट्रॉलीवरून केक घेऊन आले. समोर डेकोरेशन केलेला टेबल होता. त्यावर त्याने केक ठेवला. तो तिला टेबलजवळ घेऊन आला. ती भरल्या नेत्रांनी त्याच्याकडे पाहत होती. त्याने तिच्याकडे पाहून भुवया उंचवल्या. प्रणू, आज तू मला आयुष्यातलं सगळ्यात सुंदर सरप्राईज दिलंस, ती भरलेल्या स्वरात म्हणाली. नो योगी, आता डोळ्यात पाणी नाही आणायचं. मी आहे ना तुझ्यासोबत, तो तिला जवळ घेत म्हणाला. बरं चल, आता केक कटिंग करून घे, तो तिच्या हातात सुरी देत म्हणाला. तिने एक वेळ त्याच्याकडे पाहिले आणि केक कट केला. तसं सगळ्यांनी तिला हॅपी बर्थडे म्हणून विश केलं. तिने पहिला पीस घेऊन त्याला भरवला. त्यातला अर्धा त्याने तिला भरवला. दोघांनी एकमेकाच्या नजरेत अडकले होते. आय लव्ह यू योगी, तो तिला जवळ घेत म्हणाला. आय लव्ह यू सो मच डिअर. प्रणू, खरंच मी खूप भाग्यवान आहे, माझ्यासोबत तू आहेस. प्रणू, कायम असाच राहा, प्लीज, कधीच बदलू नकोस. तू आता आहेस असाच मला खूप आवडतोस. ती त्याच्या नजरेत पाहत भावुक होऊन बोलत होती. हो ग जानू, मी कधीच नाही बदलणार तुझ्यासाठी. तुझा प्रणू कायम असाच राहणार. तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या नजरेवर नजर मिसळत म्हणाला. तशी ती पुन्हा त्याला बिलगली. त्यानंतर थोडा वेळ एन्जॉय करून दोघे पण जेवण केले. थोडा वेळ बाहेर फिरून ते दोघे पण रूमवर आले. त्याने आत पिऊन लाईट्स ऑन केल्या. तशी ती पुन्हा सरप्राईज झाली, कारण पूर्ण रूम बलून्सनी, फुलांनी डेकोरेट केली होती. कॅन्डलच्या मंद प्रकाशात पूर्ण रूम उजळून निघाली होती. ती स्तब्ध होऊन समोर पाहत होती. योगी, व्हॉट हॅपन, तो तिच्या जवळ येत म्हणाला. नाही. कुठे काय, ती अडखळत म्हणाली. आज उगाच त्या नवीन ठिकाणी तो सोबत असतानाही तिला अवघडल्यासारखं जाणवत होतं. असं का होते ते तिला समजत नव्हतं. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. ती लाजून खाली पाहत होती. योगी, अगं 1 वर्ष झालंय आपल्या लग्नाला, तरीही तू अजून किती लाजतेस, तो तिच्या हनुवटीला पकडून तिच्या नजरेला नजर समोर घेत म्हणाला. प्रणू, मी चेंज करून येते म्हणत ती पटकन चेंज करायला गेली. तो मात्र आहे त्या जागेवरून एकटक तिच्याकडे पाहत होता. तिचं मात्र आज त्याच्या नजरेनं पाणी झालं होतं. त्या पारदर्शी काचेच्या बाथरूममध्ये चेंज करायला पण आता तिला लाज वाटत होती. आणि त्यात तो तर अजूनही तिच्याकडे एकटक पाहत होता. ती आत जाऊन पाठमोरी फिरून उभी राहिली. तेवढा दरवाजा उघडला तसं तिचं काळीज हायस्पीडने धडू लागलं. दरवाजा उघडल्याच्या चाहुलीने तिचे श्वास अडखळत, डोळे आपोआप मिटले गेले. तो आता तिच्या समोर उभा होता. योगी, तो हळूवार तिच्या गालावर हात फिरवत कानात घेत म्हणाला. तिच्या तशी श्वासाची गती वाढली. योगी, तो तिच्या कानाजवळ ओठ आणत म्हणाला. तसे तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. ते पहिल्यांदा एकरूप झाले होते. त्याही पेक्षा जास्त आतुरता, त्यापेक्षा जास्त ओळ आज त्या दोघांच्या डोळ्यात दिसत होती. योगी, काय झाले, तू चेंज करायला आत गेली होतीस ना, तो तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा नजरेसमोर घेत म्हणाला. प्रणू, हे बघ ना, मला इकडे चेंज करायला खूप लाज वाटते. आणि त्यात तू, ती खाली पाहत म्हणाली. तू असा का पाहतोस आज, ती थरथरत्या ओठांनी जड आवाजात म्हणाली. इट्स ओके, मी नाही पाहत, तू चेंज कर, चालेल ना, तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. तशी तिने करत ती मान डोलवली. तो तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. योगी, झालं का, तो थोड्या वेळाने म्हणाला. तशी ती दचकून तशीच उभी राहिली. नाही, तू मागे ओढून नकोस, ती आता घाई करत होती. आवर ना लवकर, म्हणत तो मागे ओढणार तसा तिने पटकन नाईटगाऊन घातला. योगी, आता हा नसता घातला तरी चाललं असतं, कारण तो आता थोड्या वेळाने, तो तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत खट्याळ हसून पुढे बोलत होता की तेवढ्यात तिने त्याच्या ओठावर हात ठेवला. तसे त्याने तिला उचलून घेतलं.
तिने त्याच्या गळ्यात हात गुंफले. क्षणभर तो तिचा चेहरा न्याहाळत तसाच उभा राहिला होता. तीही त्याच्या नजरेत हरवली होती. त्यानंतर तो तिला बेडवर जवळ घेऊन आला. पूर्ण बेड गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता. त्याने अलगद तिला बेडवर झोपवलं. तिने दीर्घ श्वास घेत डोळे गच्च मिटून घेतले. योगी, ऐक ना, तो तिच्या ओठावरून बोट फिरवत म्हणाला. तसे तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. योगी, त्याने तिला साद घातली. तू, तिने हुंकारा भरत हळूच पापणांची उघडझाप केली. योगी, आर यू ओके? तो तिच्या चेहऱ्यावर बट कानामागे सारत म्हणाला. तिने नजरेने होकार दिला. तसे त्याने तिला वर झुकवून हळूच त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तशी ती रोमांचित झाली. योगी, आय लव्ह यू, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आय लव्ह यू टू, ती जड आवाजात म्हणाली. तिने त्याच्या चेहऱ्या ओंजळीत घेऊन हळूच त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तो तिच्या मानेवर, गळ्यावर किस करत होता. तिचे हात हळू त्याच्या केसातून फिरत होते. त्याचा तो जुना स्पर्श ती अजून पुन्हा नव्याने अनुभवत होती. त्याच्या स्पर्शाने तिचा रोमन हळूहळू फुलत होता. दोघांचे श्वास एक होऊन श्वासात मिसळत होते की तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. तसे दोघे पण भानावर आले. शिट यार, आता कोण आहे? त्याने एक गिळत मोबाईल पाहिला. स्क्रीनवर सिद्धार्थ नाव पाहून त्याने ओळखलं. त्याच्या मित्रांनी मुद्दामून त्यांना त्रास द्यायला कॉल केला असेल. हॅलो, बोल, तो वैतागून म्हणाला. योगिताला मात्र त्या चिडलेला पाहून हसू आलं. काय रे भावा, मी पुन्हा दोघांना डिस्टर्ब केले नाही ना? सिद्धार्थ पलीकडून हसून कंट्रोल करत म्हणाला. तुला तिकडे आल्यानंतर सांगतो की काय केले ते, प्रवीण दात ओठ खात म्हणाला. बरं, वहिनीकडे दे जरा, सिद्धार्थ म्हणाला. त्याने स्पीकरवर फोन टाकला. हॅपी बर्थडे वहिनी, सगळे एकसाथ ओरडले. थँक्यू सो मच, ऑल ऑफ यू, योगिता हसून म्हणाली. त्यानंतर त्याने तिकडून कॉल कट केला. योगी, ह्या सगळ्यांनी ना मुद्दाम आता कॉल केला. त्यांना तुला बर्थडे विश करायचं होतं तर दिवसाचा का नाही केला? तो तिला पुन्हा जवळ घेत म्हणाला. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तसा तिने पटकन घेतला. ध्रुवा होती. हा, बोल ध्रुवा. हॅपी बर्थडे योगी, ध्रुवा पलीकडून म्हणाली. अगं, आज दुपारीच केला होता ना कॉल, योगिता म्हणाली. हो, पण आता तुझी आठवण आली म्हणून केला. काय ग, तुम्हाला दोघांना डिस्टर्ब केलं नाही ना मी? ध्रुवा म्हणाली. नाही ग, तसं काही नाही. योगिता त्याच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे पाहून हसत म्हणाली. योगी, तुला पण ना मला त्रास द्यायचा होताय, ते पाहून खूप हसू येते ना? त्याने तिच्या हातून मोबाईल घेऊन कॉल कट करून मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला. प्रवीण, अरे, ती बोलत होती, योगिता म्हणाली. मला माहिती आहे, सकाळपासून 4 वेळा तिचा कॉल येऊन गेला. तिने मुद्दामून आता कॉल केला होता, तो वैतागून म्हणाला. ओके बाबा, तू चिडू नकोस, ती त्याच्या जवळ जात म्हणाली. चिडणार नाही तर काय करणार? सगळा मूड खराब झाला, तो वैतागून म्हणाला. ओ, हॅलो, मूड खराब तुझ्या मित्रांनी केला बरं का? ती डोळे मोठे करून म्हणाली. पण तुझ्यामुळे ना, तो म्हणाला. म्हणजे? ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली. तुलाच बर्थडे विश करायला त्यांनी कॉल केला होता ना, तो म्हणाला. मग तू तो घेतला कशाला? कट करायचा होता ना? ती तोंड फुगवून दुसरीकडे फिरून बसली. योगी, सॉरी, तो तिच्या जवळ येत म्हणाला. योगी, आपण पहिल्यांदा हनीमूनला गेलो तेव्हा पण भांडत होतो आणि आता पण काय चालू आहे तुझं? तो म्हणाला. माझं तुझं माझ्याशी भांडतोय आणि मला वरून बोलतो, ती म्हणाली. एनिवे, तू अशी इकडे ये. त्यानं तिला लाडीगोळी लावत जवळ घेतलं. पुन्हा दोघे एकमेकांच्या मिठीत जगाला विसरत होते की आता आणखीन त्यांचा मोबाईल वाजला. शिट यार, काय चालू आहे यांचं? आज आपल्याला त्रास द्यायचा या सगळ्यांनी विळाच उचलला आहे, पुन्हा वैतागून कॉल रिसीव्ह करत म्हणाला. प्रणू, अरे, योगिता कुठे आहे? आधी
तिचा मोबाईल स्विच ऑफ का येतोय? सुमित्रा पलीकडून म्हणाल्या. आई साहेब तुमचीच कमी होती. बोला सुनबाई सोबत. त्याने मोबाईल स्पीकरवर टाकून तिच्या हातात देऊन बाहेर बाल्कनीत जाऊन उभा राहिला. योगी कशी आहेस तू? आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, सुमित्रा म्हणाल्या. योगिता पुढे काय बोलणार एवढ्यात तन्वीने त्यांच्या हातून मोबाईल घेतला. अजून एकदा हॅपी बर्थडे माय डिअर वहिनी. काय मग बर्थडे स्पेशल झाला की नाही? तन्वी म्हणाली. हो ग, प्रवीणने खूप छान सरप्राईज दिलं. थांब जरा, मी मोबाईल स्पीकरवर टाकते. सगळे येथे आहेत, सर्वांसोबत बोल, तन्वी तिला मध्येच थांबवत म्हणाली. त्यानंतर ती आत्या, आई, सविता काकू एक एक करून सगळ्यांसोबत बोलली. दिवसभर कुठे कुठे फिरायला गेले ते सगळे सांगून झालं. प्रवीणने दिलेलं बर्थडे सरप्राईज सर्वांना सांगून झाल्यावर अर्ध्या तासाने तिने फोन बाजूला ठेवला. इकडे प्रवीण मात्र वैतागून बाल्कनीत फेऱ्या मारत होता. प्रणू ती हळूच पाठीमागून येऊन त्याला बिलगली. त्याने मात्र रागाने तिचा हात झटकला. प्रणू सॉरी ना, ती क्यूट फेस करून त्याच्या मागे येत म्हणाली. तसा त्याचा राग कुठं पडून गेला. तसं त्याने तिला कमरेला हात घालून तिच्या जवळ खेचलं. ती श्वास रोखून त्याच्या नजरेत पाहत होती. त्याच्या नजरेतले भाव पाहून तिचा श्वास अडकला. त्याने हळूच तिच्या गालावरून हात फिरवत कानामागे नेला. तशी तिच्या पूर्ण शरीराची ऊर्जा वाहून गेली. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले. त्यांचे श्वास तिला कपड्यावर जाणवत होते. त्याचसोबतच त्याचे ओलसर नरम ओठ त्याने हळूच तिच्या कपड्यावर टेकवले. तसेच दोन्ही डोळ्यांनी मिटलेल्या पापण्यांवरून गालावरून फिरवत तो तिचे ओठापर्यंत येऊन स्थिरवले होते. तो तिच्या ओठावर किस करत होता. तीही त्याला तितकाच उत्साहाने साथ देत होती. तिचे हात यंत्रवत त्याच्या केसातून हळूवार फिरवत होते. त्याच्या हाताची तिच्या कमरेची पकड अजून घट्ट झाली. दोघेही बराबर वेळ एकमेकांच्या सहवासात हरवून गेले होते. थोड्या वेळाने त्याने तसंच तिला उचलून आणून अलगद बेडवर झोपवलं. दोन्हीही मोबाईल स्विच ऑफ केले आणि बाजूला ठेवून दिले. आता नाही कोणी डिस्टर्ब करणार, तो तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला. तशी तिची धडधड वाढली. त्यांच्या नजरेची ती रोमांचित झाली. लाईट ऑफ करून तो तिच्या जवळ आला. त्याने तिच्या गालावर गाल घासला. कानाजवळ ओठ नेले. आय लव्ह यू योगी, तो तिच्या कानात पुटपुटला. तशी तिच्या शरीराची भर एक सुखद लहर पसरली. तिचे हात आता त्याच्या गळ्यात गुंफले होते. तो बेभान होऊन तिच्या मानेवर गळ्यावर किस करत होता. तिच्या श्वासाची गती कमालाची वाढली होती. त्यासोबतच त्याच्या मानेवरची पकडही अजून घट्ट झाली होती. त्याच्या ओठाच्या स्पर्शाने तिचे रोम फुलत होता. त्याच्या सोबत प्रेम वर्षावाचे ती देहभान विसरली. त्याचा तो जुना स्पर्श पण ती आता पुन्हा नव्याने अनुभवत होती. दोघांचे श्वास अधिक होऊन श्वासात मिसळत होते. दोघे पण एकमेकांच्या सहवासात जगाला विसरून गेले. तिला सकाळी उठायला थोडा उशीर झाला. हलकेसे डोळे उघडून तिने बाजूला पाहिले तर आता तो तेथे नव्हता. आजूबाजूला नजर फिरवत उठून बसली. उशिरापर्यंत झोपल्यामुळे तिची झोप पण छान झाली होती. शरीर थोडं ताठ करून तिने मस्तपैकी एक आळस दिला. समोरच्या काचेतून मोठ्या निळाशार पाण्याचा स्विमिंग पूल दिसत होता, तर बाजूच्या काचेतून दुरावर पसरलेल्या बर्फाच्या पर्वतरांगा दिसत होत्या. नजर जाईन तिथपर्यंत नुसताच बर्फच बर्फ दिसत होता. काल दिवसभर त्या दोघांनी बर्फात मजा मस्ती केलेली आठवून तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. आत्ता पण समोरच्या काचेतून हिमवर्षाव होताना दिसत होता. खरंच कालपासून तिला सुंदर स्वप्न जगात असल्यासारखं वाटत होतं. समोरचं ते मनमोहक दृश्य पाहून ती गालात हसली. तेवढ्यात तो आंघोळ उरकून टॉवेल वर बाथरूममधून बाहेर आला. तसे तिला काल रात्रीचे क्षण आठवले. तिच्यात भान हरपून त्याने तिच्यावर केलेला प्रेमरसाव, ते सर्व क्षण ती आठवून लाजून लाल गुलाबी झाली होती. ते पण त्याने पाहिलं. गुड मॉर्निंग डिअर, तो तिच्या समोर येऊन ओल्या केसांचं पाणी तिच्यावर झटकत म्हणाला. तसा तिच्या अंगावर शहारा आला. त्याला जवळ येताना पाहून ती अजूनही लाजून लाल झाली होती.
व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग, ती खाली पाहून अडखळत म्हणाली. तसा तो तिच्या अजून जवळ आला. तो जवळ आला तसा नकळत तिच्या पाठीचा कणा ताठ झाला. प्रणू, आता नको ना, ती अडखळत म्हणाली. जस्ट वन किस, तो डोळे मिचकावत म्हणाला. तसे तिचे गाल टमाट्यासारखे लाल झाले. योगी, आय लव्ह यू, त्याने हळूच तिचे केस कानामागे सारत अलगद तिच्या ओठावर टेकवले. थोडा वेळ दोघे एकमेकांमध्ये हरपून गेले. तो एक डीप किस करून तिच्यापासून बाजूला झाला. दोघे पण आवरून बाहेर फिरायला निघाले. तिथली जवळपासची पर्यटन स्थळ फिरून झाल्यावर दुपारी पुन्हा हॉटेलवर आले. जेवण करून थोडा वेळ टाइमपास करून मग रूममध्ये आले. तिला कालपासून फिरून फिरून खूप कंटाळा आला होता. ती फ्रेश होऊन बेडवर पडली तशी तिची लगेच झोप लागली. त्याने तिच्यासाठी अजून एक सरप्राईज प्लॅन केला होता. निघायला अजून वेळ होता म्हणून तो पण लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता. ती मात्र 10 मिनिट गाढ झोपली होती. त्याने एक वेळ तिच्याकडे पाहिले. यार, हिची लगेच कशी झोप लागते, तो तोंडात पुटपुटत म्हणाला. थोडा वेळ बाल्कनीत उभा राहून तो बाहेरचा परिसर निहाळत होता. ती झोपल्यामुळे आता त्याला वेळ जात नव्हता. कसला तरी विचार करत तो आत आला आणि लॅपटॉप उघडून काम करत बसला. त्याने घड्याळात वेळ पाहिली आणि तिला उठवायला तिच्या जवळ आला. झोपेत तिचा चेहरा अगदी निरागस दिसत होता. त्याने हळूच तिच्या गालावर किस केले. तशी तिने झोपेतच चुडबुड केली. लहान मुलांप्रमाणे त्याने किस केलेल्या गालावर तिने हाताने पुसला. तो मात्र तिची ही अदा पाहून गालात हसला. योगी, उठ ना आता, त्याने तिच्या दंडाला धरून उठवत 2 वेळा आवाज दिला. प्रणू, प्लीज झोपू दे ना. आता नको ना, ती झोपेतच बडबडत होती. योगी यार, त्यासाठी नाही उठवत मी तुला. तो तिला झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न करत होता. योगी उठ ना, तो पुन्हा आवाज देत म्हणाला. काय रे प्रवीण, झोपू दे ना अजून थोडा वेळ. ती डोळे किलकिले करत त्याच्याकडे पाहत म्हणाली. योगी अगं, आपल्याला आता निघायला आहे, तो म्हणाला. ती पटकन उठली. काय, तू हे आधी का नाही मला सांगितले, ती गडबडीत बेडवरून उतरत म्हणाली. अगं हो, हळू, अजून वेळ आहे, पण तुझं आवरायला पण वेळ लागेल ना. ओके, मी आवरते पटकन. अरे पण आपण अजून 2 दिवसांनी परत जाणार आहोत ना, तिने माघारी ओढून विचारले. हो, पण आता आपण दुसरीकडे जाणार आहोत. कुठे, ती गोंधळून म्हणाली. ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे. जा आता, आवर जा पटकन. तशी ती पण खुश होऊन तिचं आवरायला गेली. दोघे पण आता प्लेनने मध्ये होते. प्रवीण, कुठे जातोय आपण, सांग ना. योगी, सरप्राईज आहे, सांगतात का. मग ते सरप्राईज नाही राहणार. ओके, नको सांगूस, ती गाल फुगवत दुसरीकडे पाहत म्हणाली. तो मात्र तिच्याकडे पाहून गालात हसत होता. बऱ्याच वेळात प्लेनने लँडिंग केले. एअरपोर्टमधून बाहेर पडल्याबरोबर आता पण त्याच्यासमोर एक कार येऊन उभी राहिली होती. तसा तो तिला घेऊन आत बसला. ती मात्र आजूबाजूला निरखून पाहत होती. रात्री दिव्याच्या जगमगाटात तिला अजूनही काही समजलं नव्हतं. प्रवीण, अरे कुठे घेऊन जातोस मला. प्रवीण, आता तरी हात काढ ना माझ्या डोळ्यावरून. ओके जानू, 1 मिनिट थांब म्हणत त्याने अलगद तिच्या डोळ्यावरचे हात बाजूला केले. तसा तो समोरचा भव्य दिव्य नेत्रदीपक नजारा पाहून तिचे डोळे विस्फारले. वाव, अमेझिंग, सो ब्युटिफुल. आयफेल टॉवर आणि त्याच्यावरची ती रंगाची उधळण करणारी रोषणाई पाहून तिचे डोळे दिपले. वेलकम टू द सिटी ऑफ लव्ह माय डिअर, तो तिचा हात घेत म्हणाला. तशी ती भानावर आली. पॅरिस, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. पॅरिस, तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. प्रवीण, किती सुंदर आहे हे सर्व, अगदी कल्पनेच्या पलीकडे. आय लव्ह यू प्रणू, खूप छान सरप्राईज होतं हे, ती आनंदाने त्याला बिलगत म्हणाली. आय लव्ह यू सो मच माय डिअर, त्याने पुन्हा तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्यानंतर तिथे त्या दोघांनी बराच फोटो घेतले होते. सारे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवले. त्या रात्री त्यांनी पूर्ण पॅरिस शहराचा झगमगाट पाहिला. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी शहरातील पर्यटन स्थळ फिरून पाहिली. तिथले मंदिरे, म्युझियम, बरेच काही फिरून संध्याकाळी थकून रूमवर आले. प्रवीण, आज ना मी म्हणजे
खूप म्हणजे खूप खुश आहे, ती त्याला बिलगत म्हणाली. ते तर तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहूनच समजतंय. त्याने तिला तसंच मिठीत घेऊन बेडवर स्वतःवर झोकून दिलं. तसा तो खाली आणि ती वर त्याच्या पोटावर पडली. तशी तिने घाबरून डोळे मिटवले. थोड्या वेळाने ती त्याच्या डोळ्यात पाहत होती. प्रणू, कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी एवढ्या दूर फिरायला येईन. हे सर्व फक्त टीव्हीवरच पाहिलं होतं. पण तू माझ्या आयुष्यात आलास आणि एखाद्या जादूगराप्रमाणे जादू करून माझं आयुष्य आनंदाने भरून टाकलंस. खरंच प्रणू, तू जर मला त्या वेळी समजून घेतलं नसतं ना, तर आयुष्यभरासाठी मी तुझ्या या मिठीतल्या स्वर्गीय सुखाला मुकले असते. तुझ्याशी लग्न करण्यानंतर सुरुवातीच्या काळात एक वेळ तुला सोडून जायचा विचार मनात येऊन गेला होता. आपण लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी गेलो तेव्हा तू थांबला म्हणून. नाहीतर मी त्या वेळी पुन्हा तुझ्याकडे यायचं नाही हाच विचार करून गेले होते. पण त्या दिवशी तू माझ्यासोबत एक दिवस तिकडे राहिलास तेव्हा तुझं सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणं, बोलणं पाहिलं आणि आपल्या नात्याला एक संधी द्यायला हवी असा विचार करून मी मनात केला आणि पुन्हा तुझ्यासोबत यायचं ठरवलं. तेव्हा जर का मी काही चुकीचा निर्णय घेतला असता तर माझ्यावर आयुष्यभर पश्चातापाची करण्याची वेळ आली असती. पण आता नाही. आता मी तुला स्वतःहून क्षणभर पण दूर करणार नाही. काल तू त्या अंधारात मला एकटीला सोडून गेलास तेव्हा खूप घाबरले होते. पण नंतर तुला समोर पाहून जीवात जीव आला आणि मी आलो नसतो तर तुला एकटी सोडून दूर निघून गेलो असतो तर. प्रणू, प्लीज असं काही बोलू नकोस. तू हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होतास तेव्हा डॉक्टरांचं बोलणं ऐकून तुला गमवण्याच्या भीतीने क्षण मरत होते रे. पुन्हा असं मला एकटीला सोडून जाण्याच्या गोष्टी करू नकोस. हे बोलताना तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. सॉरी योगी, पुन्हा नाही बोलणार. प्लीज डोळ्यातले पाणी नको तू आणूस. तो तिच्या भोवती मिठी घट्ट आवडत म्हणाला. ती एकटक त्याच्या नजरेत पाहत होती. त्याने काय म्हणून तिच्याकडे पाहून भुवया उचलल्या. काही नाही, जुने दिवस आठवले. आपण पहिल्यांदा गोव्याला गेलो होतो तेव्हाचे, ती किंचित लाजून म्हणाली. तसे दोघे पण जुन्या आठवणीत हरून गेले. लग्नानंतरचे ते सारे प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे दोघांच्या नजरेसमोर उभे राहिले. बराच वेळ दोघे पण त्या गोडकडू आठवणीत हरून गेले होते. प्रणू, आज ना मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतो रे. म्हणजे मी मिडल क्लास फॅमिलीमधून आलेली मुलगी, पण तुम्ही सगळ्यांनी मला किती समजून घेणारच. त्यावेळी तू बाबांच्या शब्दाला मान देऊन लग्नाला उभी राहिलीस तेव्हाच तू त्यांचं मन जिंकलंस. म्हणजे आपण ज्या मुलीशी लग्न करतोय तो मुलगा कोण आहे हे देखील पाहण्याची तुला फुरसत मिळाली नाही. आता योगायोगाने आपण आधी भेटलो होतो. ते सोडलं तर आपण दोघे पण एकमेकांसाठी अनोळखीच होतो. आणि माझी मॉम तर जगातली सगळ्यात भारी मॉम आहे. तिने आयुष्यात कधी कोणाला त्रास दिलाच नाही आणि तू तर त्यांची लाडकी सून. आपण दोघे एकदा एकमेकांशी बोलत नव्हतो तेव्हा ती तुला काही बोलत नव्हती, पण मला सारी धारेवर धरत होती मी तुझ्याशी बोलावं म्हणून. पण आत्ता मनापासून वाटतं की बरं झालं ती माधुरी पळून गेली आणि तू मला भेटलीस. तो डोळे मिचकावत म्हणाला. प्रणू, आता ना मनात फक्त एकच विचार येतोय, इथून पुढे काही नको आयुष्याकडून. बस ही वेळ कायम साठी येथेच थांबावे आणि हे सुख क्षण कधीही संपू नयेत. ती त्याच्या नजरेत भावुक होऊन पाहत म्हणाली. मग थांबूया का? ती डोळे मिचकावत गालात हसून पोझिशन बदलत म्हणाला. प्रवीण, खरंच अशी वेळ थांबवता आली असती तर त्यासाठी त्याच्यापेक्षा दुसरा कुठला क्षण नसेल. तूच मगाशी म्हणालीस ना जादूगर आहे. तो पुन्हा पोझिशन बदलणार एवढ्यात, ओ जादूगर थांब जरा. आपण दोघे पण बेडवरून खाली पडणार होतो तसं त्याचं लक्ष गेलं. बोलता बोलता पोझिशन बदलत तो तिला बेडच्या शेवटच्या टोकावर घेऊन आला होता. आता बघ, मी एक चुटकी वाजवतो आणि हे क्षण येथेच थांबवतो. तशी ती खुदकून हसली. त्याने तिची नजर समोर चुटकी वाजवली. चला आता त्याने चुटकी वाजवून सुखाचे हे क्षण येथेच थांबवलेत तर आपलं काय काम?
खरं तर या कथेवर लिहिण्याचा मोह आवरता नव्हता. पण कोणत्याही गोष्टीचा शेवट हा असतोच. यापूर्वी पण 2 ठिकाणी शेवट करायचं ठरवलं तरी मन मानलं नाही. आताही त्यांच्या लग्नानंतर शेवट करण्याचे ठरवले. पूर्ण कथा कशी वाटली आपले अभिप्राय नक्की सांगा. ज्यांनी आतापर्यंत कथा वाचली नसेल त्यांनी प्लीज वाचा. धन्यवाद.